श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगतुदार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली भोवत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसाकर घेऊनी हाती गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुभव सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळाप्पाने धावून दडचरण धरियले येऊन या भाणावरती श्रीचरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र उठी गातशे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळाप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा निवेदाशी अवश्य म्हणून तयांशी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ आस्तीनरप्पा मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरणी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठवण षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माद्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळ येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवेकरी भोत जन तात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपणही स्त्री सेवेशी करीत जावे आनंदे भौतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतशे हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लेवटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता व कोलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्तासे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगुनी बाळाप्पाशी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परिसर चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेसी पूजन ती माझी लिहिलेशे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून अमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोण बाळाप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती येजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळाप्पा ऐसे कोणी या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतशे श्रीपाद म्हणे बाळाप्पाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाकुनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेशे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गुढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु।